नमस्कार, मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ऑफबीटवर आपण नेहमीच वेगळे विषय घेऊन येत असतो. सरधोपट मार्ग आपण पत्करत नाही, अनवट वाटा आपण धुंडाळत असतो आणि त्याच मालेतील पुढचा एक विषय मी घेऊन आलेलो आहे आणि तो विषय आपल्या सर्वांच्या जगण्याशी आणि येऊ घातलेल्या काही वर्षांच्या जगण्याशी संबंधित आहे असं मला वाटतं. आपल्या सर्वांना माहिती असेल की आयुर्मान वाढलेलं आहे, चांगल्या वैद्यकीय सेवासुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे माणसाचं जगणं हे काही वर्षांनी वाढलेलं आपल्याला दिसून येत आहे. आपल्या मागच्या पिढीपेक्षा आपली पिढी आणि आपल्या पुढची पिढी ही अधिक वर्ष आयुष्य जगेल असं अनेक शास्त्रज्ञांनी, जे भविष्याचा अभ्यास करतात, लेखन करतात, त्यांनी नमूद करून ठेवलेलं आहे. याचं कारण असं आहे की बदललेल्या वातावरणात आणि मागच्या पिढीला जो संघर्ष करावा लागला तो संघर्ष ह्या पिढीला कदाचित करावा लागणार नाही आहे किंवा त्या संघर्षाला प्रतिरोध करणारी क्षमता त्यांच्यात निर्माण झालेली असेल, उपजत असेल आणि त्यांच्या मातापित्यांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाचं बाळकडू त्यांना मिळालेलं असेल. त्यामुळं ते अधिक नव्या काळाला धैर्याने सामोरं जातील असं म्हणलं जातं. या अनुषंगाने असं पण एक भाकीत किंवा असं एक संशोधन करण्यात आलेलं आहे की दर दशकामागे अंदाजे 2 वर्ष अशा स्थिर दराने माणसाचं आयुष्य वाढते. म्हणजे जर आता कोणी 20शीत असेल तर ती व्यक्ती 100 वर्षाहून अधिक जगण्याची शक्यता ही 50% आहे. कुठली व्यक्ती 40शीत असेल तर ती 55 वर्ष वयाचा टप्पा गाठण्याची शक्यता 50% असेल आणि जर 60त आत्ता कोणी असेल तर ती 90 गाठण्याची शक्यता 50% आहे. म्हणजे थोडक्यात आपण दीर्घायुषी असू अशी एक शक्यता ह्या संशोधनातून, या अभ्यासातून दिसून येत आहे. परंतु आजचं जर आपलं धकाधकीचं आयुष्य बघितलं तर ते धावपळ, सकाळी उठायचं, आवरायचं, कामावर जायचं, कामाचं ओझं बाळगायचं, नंतर ते आटोपून संध्याकाळी घरी यायचं, जे काय पोळी भाजी आहे ती खायची आणि पुन्हा झोपलं की पुन्हा सकाळचं रुटीन आहेच. ह्याच्यामध्ये वेगळेपण, नाविन्य, काहीतरी बदल असं घडून येत नाही आहे. जीवन हे यांत्रिक पद्धतीने जगण्यासाठी आहे का जीवनाचा पुरेपूर आनंद आस्वाद घेण्यासाठी आहे? भोग घेण्यासाठी मी म्हणत नाही. आपल्याला ज्या ज्ञानेंद्रिय लाभलेल्या आहे त्या ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने जगणं अधिकाधिक विकसित कसं करता येईल, जगण्याचा आनंद इतरांनाही कसा वाटता येईल, सगळं आपल्या तूप पोळीवर ओढून न घेता ते इतरांनाही कसं वाढता येईल, घासातला घास कसा देता येईल आणि परोपकारातला आनंद कसा आपल्या आपण प्राप्त करू शकू, हे करण्याची वृत्ती दिसून येत नाही आहे. जगणं हे फक्त भौतिक दृष्टीने समृद्ध कसं असेल, ते अधिकाधिक चांगलं कसं असेल, स्टेटस सिम्बॉलने ते परिपूर्ण कसं असेल, याकडे माणसाचा कल वाढत आहे, जो आपल्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहे. आपल्याला जर दीर्घायुष्य व्हायचं असेल तर आपल्याला युक्त आहार विहारस्य याचा आधार घ्यावा लागणार आहे. युक्त आहार विहारस्य हे गीतेतच सांगून ठेवलेलं आहे. गीतेनेच आपल्याला योग सांगितलेला आहे. योग म्हणजे जोडणे, मनाला आत्म्याशी जोडणे, आत्म्याला शरीराशी जोडणे आणि या सर्व प्रक्रियेमधून ब्रह्मांडाची जी शक्ती आहे, ते चैतन्य आहे, त्याला आपलं जोडलं जाणं असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे मनाच्या या शक्तीला आपल्या ऋषीमुनींनी ओळखलेलं होतं. त्याच्यातून योग आले, सूर्यनमस्कार आले आणि शरीराचं एक चलनवलन नियंत्रित करणारी किंवा आपल्या शरीरामध्ये जी चक्र आहे मूलाधार, त्यांना जागृत करण्याची विविध आपण काय म्हणू त्याला क्रिया आपल्याला त्या काळापासून प्राप्त झालेल्या आहेत. ह्याचा अंगीकार करत किंवा मी आधी म्हटलं त्याप्रमाणे योग असेल, व्यायाम असेल, स्ट्रेचिंग असेल, त्याच्यानंतर कार्डिओ व्यायाम असेल, ते करून आज जगणं अत्यंत चांगलं केलं जात आहे. चांगला आहार घेतला जात आहे, फिरणं आहे, त्याच्यानंतर वाचन आहे, लिखाण आहे, छंद आहे, हे जोपासून माणूस अधिकाधिक चांगलं जीवन जगतोय. तथापि दीर्घायुष्याचं वरदान प्राप्त करत असताना आपल्याला भविष्यात कुठली त्रिसूत्री बाळगावी लागेल ह्याचासुद्धा आपण थोडासा विचार करायला हवा. आणि ती त्रिसूत्री बाळगली तर आपण येणाऱ्या बदलत्या काळासोबत आपल्यातले बदल अंगीकारून त्याला कसं सामोरं जाऊ शकू आणि त्याच्याशी स्वतःचं समायोजन कसं करून घेऊ शकू, या निमित्ताने मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे. तर त्या बदलत्या येणाऱ्या नव्या काळासाठी आपल्यामध्ये लवचिकता असणं अत्यंत गरजेचं आहे.
आपण यापूर्वीचं आयुष्य हे आपल्या वरिष्ठांनी, आपल्या आईवडिलांनी, आपल्या बाबांनी, मोठ्या भावाने कसं व्यतीत केलं, त्यांनी संकटाचा सामना कसा केला, त्यांचे अनुभव कसे होते आणि तेच अनुभव जर आपण आजच्या काळाला लावू लागलो तर ते 100% अचूक असं काम ठरणार नाही आहे. कारण आजचे प्रश्न वेगळे आहेत, आजचा काळ वेगळा आहे, आजच्या घटना वेगळ्या आहेत, आजची संकटं, आजची आव्हानं वेगळे आहेत. त्यामुळे त्याचं आणि जुन्या अनुभवांचं तंतोतंत असं जे जुळवणे आहे ते घडून येणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला लवचिक राहावं लागेल. कारण आपण जे आडाखे बांधू, आपण जी उपाययोजना करायला जाऊ ती कशावर तरी आधारित असणार आहे आणि ती आणि संकट किंवा ती आणि आव्हानं ह्याचा जो ताळमेळ आहे तो आपल्याला शक्य होणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला आपली पारंपरिक जी विचारसरणी आहे, आपल्याला ज्या आपल्या जुन्या सवयी किंवा जुन्या चालींनुसार आपण पुढे मार्गक्रमण करत चाललो आहे ते सोडून देऊन नवं काहीतरी अंगीकारावं लागणार आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवं. आपली जी काही जुनी विचारसरणी आहे ती वाईट होय असं मला म्हणायचं नाही आहे, पण त्या विचारसरणीपेक्षा प्रगत, त्या विचारसरणीपेक्षा नवं असं काहीतरी आपल्याला आपल्या पुढ्यात येऊन ठेपणार आहे. आणि आपल्याला आपलं नवं पुढचं बदललेलं आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला जुन्याला ते गंगेला प्रवाहित करणं हेच आपल्या दृष्टीने योग्य राहणार आहे. म्हणून हा लवचिकता पहिला गुण आपल्याला अंगीकारावा लागणार आहे. लवचिकता म्हणजेच फ्लेक्झिबिलिटी, म्हणजेच फ्लेक्झिबल राहणं, म्हणजेच स्वतःमध्ये बदल करून ते तसं समायोजन करायचा प्रयत्न करायची शक्ती आपल्यामध्ये अंगीकारणं, हा एक महत्त्वाचा आपल्याला गुण अनुसरावा लागणार आहे. दुसरं महत्त्वाचं गुण म्हणूया किंवा तत्त्व म्हणूया, दुसरं महत्त्वाचं तत्त्व असं अनुसरावं लागेल ते म्हणजे संयम. आता झालं आहे कसं, आजकाल सगळा फास्ट फूडचा जमाना आहे. 2 मिनटात नूडल्स म्हणजे आणि आज गुंतवणूक केली की उद्या मला लगेच व्याज मिळालं पाहिजे, कमी कालावधीत माझी रक्कम दुप्पट झाली पाहिजे, मी आज जिमला जायला सुरुवात केली ना 6 महिन्यात माझी बॉडी बनली पाहिजे, मग मी इंजेक्शन घेईल, मग मी सप्लिमेंट्स घेईल, मी आज कोचिंगला सुरुवात केलेली आहे ना मग मी लगेच आज उत्तम फलंदाज, उत्तम गोलंदाज झालं पाहिजे, मी आज इतकी रासायनिक खतं वापरली, मी आज अशा उत्प्रेरकांचा वापर केला, माझ्या शेतात भरपूर पीक आलं पाहिजे. ही जी घाई आहे, ही जी पाठीमागे पळून लवकर लाभ पदरात घेण्याची वृत्ती आहे, ती वृत्ती आपल्याला जे मिळायचं आहे त्याच्यापेक्षाही निम्म मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. कुठल्याही पद्धतीची घाई करून चालणार नाही. आपल्याला संयम बाळगावा लागेल, आपल्याला काळ जाऊ द्यावा लागेल. तो काळ तेवढा व्यतीत केल्यावरच आपल्याला पाहिजे ते चांगले परिणाम घडून येणार आहे. बिल गेट्स एका ठिकाणी काय म्हणतात, ते म्हणतात मोस्ट पीपल ओव्हर एस्टिमेट वॉट दे कॅन डू इन 1 year अँड अंडर एस्टिमेट वॉट दे कॅन डू इन 10 years. आता ह्याचा वेगळ्याने अर्थ सांगायची मला गरज नाही आहे. आपण असं लक्षात घ्यायला हवं की जर संयम नसेल तर आपण कमी शिकतो, कमी पाहतो, कमी अनुभवतो, कमी ऐकतो. म्हणजेच काय तर घाई आणि जास्त या शब्दाचा अर्थ नेहमी कमी असाच आहे. त्यामुळे घाईच्या मागे लागू नका. अति घाई संकटात जाईल. संयमाचा अंगीकार करा, शांत बसण्याचा अंगीकार करा, धीर धरा, वाट पहा. तात्काळ काही करावं असं वाटलं, प्रतिक्रिया द्यावीशी वाटली, राग व्यक्त करावा असा वाटला, आपण 1 ते 10 आकडे मोजतो, 1 ते 100 आकडे मोजतो. त्याचं कारण हेच आहे. धीर अंगी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. संयम अंगी बाळगायला हवा आणि काळ जाऊ द्यायला हवा. आपल्या लोकांनी असं म्हणलं आहे की सर्व समस्यांवर, सर्व आजारांवर, सर्व पीडांवर एकच रामबाण औषध आहे, ते म्हणजे काळ. काळ जसा जसा व्यतीत होतो त्याप्रमाणे मनावरील जखमा भरून येतात, त्याला धपली धरली जाते. त्यामुळे संयम हा गुण किंवा हे तत्त्व आपल्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि तिसरं आणि शेवटचं तत्त्व आहे शिकण्याची क्षमता. आपण बदलत्या काळाबद्दल बोलतो आहे आणि तो येणारा नवा काळ हा आव्हानात्मक असणार आहे. आपण बघतोय काय वेगाने तंत्रज्ञान बदलत चाललं आहे, काय वेगाने जगणं बदलत चाललं आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या वेगाने बदल जीवनात तंत्रज्ञानामध्ये घडून येत आहे. आणि ह्याच्याशी आपली गाठ जुळवायची असेल तर आपल्याला हा जो तिसरा गुण आहे तो म्हणजे शिकण्याची क्षमता आपल्याला अंगीकारावी लागेल.
आपल्याला माहिती आहे की आपण पूर्वी कागदावर काम करायचो, लेजरवर काम करायचो, रजिस्टरवर काम करायचो. कालांतराने संगणक आले. आता सगळं संगणक आधारित आहे. संगणक नसेल तर आपलं काम बंद पडेल. त्याच्याही पुढे जाऊन इंटरनेट आलेलं आहे. त्याच्याही पुढे जाऊन मोबाईल आलेला आहे. हातातील मोबाईलचा ताळमेळ हा आधार क्रमांक, पॅन क्रमांक याच्याशी घालण्यात आलेला आहे. तो तुमच्या बँकेच्या खात्याशी घालण्यात आलेला आहे. आता आपण बघतो की अनेक कॉल सेंटरवर काम करून किंवा ॲपचा वापर करून आपण अनेक प्रकारची कामं करू शकतो. जेवणाची ऑर्डर मागू शकतो, हॉटेलला काही सांगू शकतो, लॉन्ड्रीवाल्याला बोलू शकतो, भाजीवाल्याला बोलू शकतो, ऑर्डर देऊ शकतो. आपण रेल्वेचं, विमानाचं तिकीट बुक करू शकतो. आपण कॉल सेंटरवर तक्रार नोंदवू शकतो. काही अडचणी असेल तर त्या सांगू शकतो. फ्रॉड कुठला कॉल असेल तर त्याची तक्रार करू शकतो. ऑनलाईन वाटेल तिथे तक्रारी नोंदवू शकतो. पोलिसांकडे असेल, आपल्या सोसायटीकडे असेल किंवा आपल्या राज्य शासकीय, केंद्र शासकीय सेवा जिथं मिळतात त्यांची तक्रार असेल. या अनेक गोष्टी तंत्रज्ञान आधारित होत आहेत. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचासुद्धा अंतर्भाव येत्या काळात होणार आहे आणि त्या माध्यमातून अनेक कामं केली जाणार आहे. त्यामुळे आपल्याला ते शिकणं अत्यंत गरजेचं होणार आहे. ChatGPT नावाचं आणखी एक नवीन प्रकरण आपल्याला शिकून घ्यावं लागणार आहे. आपण जर हे मला माहिती नाही, हे मला येत नाही, हे क्लिष्ट आहे, हे अवघड आहे, मी कसं करू या भानगडीत पडलो तर आपण पुढे जाऊ शकणार नाही. आपण असं समजू शकत नाही की आता मी मोठा झालो, माझं वय आहे, मी कसा त्या क्लासमध्ये जाऊ, मी कसं ते लहान मुलांसारखं समजून घेऊ, माझं काय विद्यार्थी दशा आहे का. तर विद्यार्थी दशा ही शेवटच्या श्वासापर्यंत असते. समजून घेण्याला, शिकून घेण्याला कुठलीही वयाची बंधनं नसतात. तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर कुठल्याही प्रकारचं शिक्षण घ्यायला मागे पुढे बघता कामा नये. आणि जीवन जगण्यासाठी जे जे काही आवश्यक असेल, मग ते दुचाकी चालवायची असेल, चारचाकी चालवायची असेल, ट्रेकिंग शिकणं असेल, पोहणं शिकणं असेल, अनेक छंद जोपायचा असेल, मग तो सतार वाजवणं असेल, सताराचं पेटी, हार्मोनियम वाजवणं आहे, तबला आहे, गायनाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायचं असेल किंवा शेती करायचं ते समजून घेणं असेल, पाककला असेल, सगळ्या गोष्टींचं शिक्षण घ्यायला कशाचंही बंधन नाही. त्यामुळे तिसरं जे आपलं तत्त्व आहे शिकण्याची क्षमता. त्यामुळे आपल्यामध्ये नवीन नवीन शिकण्याची क्षमता आपल्याला वाढवायची आहे, जोपासायची आहे. आपल्यामध्ये जे लॅटेंट पोटेन्शियल आहे, सुप्त क्षमता, ती ओळखायची आहे. ती वयाच्या कुठल्याही टप्प्यावर लक्षात आली तरी राग मानायचं काही कारण नाही, निराश व्हायचं, खंत बाळगायचं काय कारण नाही. त्या सुप्त क्षमतेवर काम करा. आपल्यामधली सुप्त क्षमता विकसित करा. तिला दुमारे फुटू द्या. तिच्या विविध पैलूंचा विकास करा आणि आपलं व्यक्तिमत्व अनेक अंगाने चांगलं कसं करता येईल हे ध्येय मनाशी बाळगा. दीर्घायुष्य कसं होत चाललं आहे आणि ते होत असताना आपल्याला निरोगी चांगलं आयुष्य जगायचं आहे. आणि हे करत असताना आपल्याला कुठल्या 3 नवीन तत्वांचा, गुणांचा अंगीकार करायचा असेल हे सांगण्याचा आजचा ह्या व्हिडिओचा हेतू होता. तो तुमच्या लक्षात आला असेल अशी मला आशा आहे, अपेक्षा आहे. ह्या 3 तत्वांवर, गुणांवर आपण सगळ्यांनी काम करूया. आपल्याला देवाने किती आयुष्य दिलं हे माहिती नाही, ते दीर्घायुष्य असेल का नाही हेही माहिती नाही. तरी पण ही त्रिसूत्री आपण अनुसरूया. ती आपल्या जीवनात तिचा अंगीकार करायचा प्रयत्न करूया. आणि आपल्या इतरत्र जे आपले इथले मित्र आहेत, नातेवाईक आहेत, सगळे सोयरे आहेत, हितचिंतक आहेत, त्यांच्यापर्यंतसुद्धा हे त्रिगुणाचं ज्ञान पोचूया असं मला वाटतं. जे जे आपणासी ठावे ते इतरांशी सांगावे, शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन असं मी म्हणणार नाही, कारण शहाणं व्हायचं आहे का नाही हे त्यांनी ठरवायचं आहे. तेव्हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा. तुमच्या अभिप्रायांशी मला अवगत करा. तुमची मतमतांतरे मला कळवू द्या आणि माझा हा चॅनल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.